लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं. खूप काळासाठी सरकार राहिल्यास अहंकारी होऊन जातं. 2029ला पॉलिटिकल स्टँड घेणार. TV9 मराठीच्या मुलाखतीत अभिजित दिपकेंकडून भूमिका स्पष्ट. संसदेच्या सभागृहातही शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल नाही. मग विद्यार्थ्यांवरच का? TV9 मराठी मुलाखतीतून अभिजित दिपके यांचा सवाल. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा. दुसऱ्यांनाही आई आहे. पंतप्रधान मोदींनी समजून घ्यावं. भाजपच्या ट्रोलर्सना आवरावं. विद्यार्थ्यांनी शिवीगाळ केल्यामुळे मोदींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राज ठाकरेंचं उत्तर. लाठीचार्जबाबत माफी कधी मागणार? राज ठाकरेंचा सवाल. मोदीच्या स्वतःच्या सरकारच्या असंतोषाचे जनक. तरुणांमध्ये ट्रोलिंगची सुरुवात नमो रुग्णांकडूनच झाली. माफ करण्याऐवजी मोदींनीच माफी मागावी. उद्धव ठाकरेंचा पलटवार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. तर देशसेवेसाठी एकत्र या, जनजींना डोवाल यांचा मंत्र. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटींची चोरी. राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप. मंदिराच्या विश्वासांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारीचं पत्र भर सभेत वाचून दाखवलं. पत्रामध्ये अर्ध सत्य. वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट आला पाहिजे. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपानंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकरांची प्रतिक्रिया. सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्यालाच देईल, नाही तर चिन्ह गोठवेल. 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा. SR वर लक्ष ठेवा. शिवसेना भवनातील बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना. सांगलीतील 4 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात नरधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. आरोपी पांडुरंगने चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर मृतदेह पोत्यात लपवल्याची घटना. 1.5 वर्षांनंतर चिमुकलीला न्याय. नंदुरबारच्या नवापूरमध्ये मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला पूर. परिसरातील अनेक भाग पाण्याखाली. पूल तात्पुरता वाहतुकीसाठी बंद. तर खांडबारा परिसरातील एका युवक सुकी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना. जळगाव जिल्ह्यात 100 मिलीमीटरपेक्षा अधिकच्या पावसाची नोंद. धरणं ओव्हरफ्लो झाल्यानं नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. अमळनेर बाजार समितीत पुराचं पाणी शिरलं. एरंडोल शहरही जलमय. 45,000ची लाच घेणाऱ्या बीडमधील वन अधिकाऱ्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी. नांदेडसह बीडमधील घरातून रोकड आणि सोनं जप्त. वृक्ष लागवडीचे बिल मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं होतं.